जर तुम्हाला तुमचा वेळ, तुमचा पैसा आणि तुमचे येण्या-जाण्याचे कष्ट वाचवायचे असतील तर डीमार्ट ॲप डाउनलोड करा आणि घर बसल्या करा मस्तपैकी माफक दरात शॉपिंग. पण आम्हाला इथे डीमार्ट एक्सप्लोअर करायचं होतं, सो आम्ही आलो होतो वसई वेस्ट येथील सुयोगनगरच्या डीमार्टला. एंट्री केल्या केल्या इथे मला 4 प्रकारच्या सीड्स बघायला भेटल्या आणि ज्या मी ऑलरेडी घेतल्या होत्या आणि खरं सांगू त्या खूप अफोर्डेबल होत्या. जो व्यक्ती हेल्थ कॉन्शियस आहे ना त्याला त्याची किंमत माहिती आहे. त्याच्यानंतर इथे आम्ही डाळी पॅक केल्या आणि आम्हाला इथे गोड अवॉइड करायचं होतं, पण इथे मस्तपैकी बाय वन गेट वनची ऑफर चालू होती, सो आम्ही इथे रॉयल गुलाबजामुन घेतले होते. नंतर इथे मॅगीचं मोठं पॅकेट घेतलेलं कारण मला कोणाला तरी खाऊ पाठवून द्यायचा होता. इथे कोल्ड्रिंक्स घेतले ते सुद्धा पाठवून द्यायचे होते. बऱ्याचशा गोष्टी या अनुषंगाने घेतल्या की येस मला कोणाला तरी पाठवायच्यात, जी माझी बहीणच आहे. त्याच्यानंतर आम्ही वरच्या सेक्शनला आलो जिथे क्रॉकरीज होतं आणि हा माझा मोस्ट फेवरेट सेक्शन आहे. इथे सुद्धा येऊन विचार केला की आपण तिच्यासाठी काहीतरी मम्मीला म्हणलं घेऊया, कॉफी मग किंवा अजून काहीतरी क्यूटचं घेऊया. पण मम्मीचं होते की नाही मग नेता नेता ती फुटलं वगैरे तर मग काय होईल. सो आम्ही आलो आणि येस इथे खूप छान ट्रेज होते, प्लेट्स होते जे की मला पर्सनली फूड प्रेझेंटेशनसाठी खूप जास्त आवडतं. इथे मला कॉफी मग्स आवडले होते, त्यातलं मी एक कॉफी मग घेतला. त्याच्यानंतर इथे ना आता गणेश उत्सव येत आहे तर बऱ्याचशा आरतीची सामानं होती. त्याच्यामध्ये ना मस्त आर्टिफिशियल फ्लावर होते, बऱ्याचशा गोष्टी डेकोरेशनच्या सुद्धा होत्या, पण आम्ही त्यातलं काही घेतलं नव्हतं. नंतर बाहेर आलो आणि इथे शेवपुरीचं शॉप आहे आणि खरंच छान लागते इकडची शेवपुरी. सो मी आणि मम्मीने मस्तपैकी गोडवाली शेवपुरी, म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना तिखट कमी टाकायची आणि गोड जास्त चटणी टाकायची, तशी तुम्ही पण एकदा ट्राय करा, खरंच छान लागते. सो ती घेतली आणि इथे आम्ही आमच्या गाडीची म्हणजे ऑटोची वाट बघत थांबलो होतो आणि इथे ऑटोवाले आमच्याकडे बघत होते. कॉज ऑफकोर्स त्यांचं आणि रॅपिडोवाल्यांचं काहीतरी भांडणं असतं, सो ते आमच्याकडे बघत होते, हे बघा. आणि ते फायनली आमची ऑटो आली होती आणि आम्ही घरी जायला निघालो होतो. पाऊस तर अजिबात नव्हता आता तर, आणि इतकं सुंदर आकाश वाटतंय ना, बघा किती सुंदर वाटतंय. सो आम्ही पुन्हा त्या मार्गाने रिक्षा घेतली आणि ह्या डीमार्टलाच आम्ही व्हिजिट केलं होतं. आता घरी गेलो ना तेव्हा इतका पाऊस सुरू झाला होता. मम्मीला म्हटलं थँक गॉड की आपण बाहेर असताना पाऊस नाही आला. मग खूप इच्छा झाली होती की आता शेवपुरी खाल्ले तर काहीतरी गरमागरम खाऊया. सो मस्तपैकी घरी जाऊन चहा आणि इथे ब्रेड पकोडे बनवायला घेतले होते आणि मस्त या मुसळधार पावसामध्ये ते एन्जॉय केलं. तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.